solutions of triangle is the one of the important section from trigonometry or trigonometric equations. Solutions of triangle. बेसिकली ट्रिग्नॉमेट्रीचा स्टडीज ट्रायंगलसाठी सुरुवात त्याची झाली. राईट अँगल ट्रायंगलवरून ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज डिफाईन केले गेले, पण ते इनिशियली फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्येच राहिले, लिमिटेड. त्यानंतर त्याला सर्क्युलर ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्ममध्ये, सर्क्युलर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्समध्ये कन्वर्ट झाले. साइन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन आर, कॉस थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन आर, असे सर्क्युलर फंक्शन्समध्ये ते कन्वर्ट झाले. पण राईट अँगल ट्रायंगल सोडून इतर टाईपचे जे ट्रायंगल होते ते तसेच बाजूला राहिले. त्यांच्यावरती वर्किंग जे आहे ते या सोल्युशन्स ऑफ ट्रायंगल्समध्ये मिळतं आपल्याला. यात आपल्याला फक्त राईट अँगलच नाही तर एनी टाईप ऑफ ट्रायंगल, एनी टाईप ऑफ ट्रायंगल, कुठल्याही टाईपचा ट्रायंगल असेल तर त्याच्यासाठीही ट्रिग्नॉमेट्री कशी वापरायची ते या सेक्शनमध्ये आपल्याला शिकायचं. आता ट्रायंगलचं सोल्युशन म्हणजे काय? ट्रायंगलला एकूण कोणत्याही ट्रायंगलला 6 सोल्युशन असतात. एक म्हणजे त्याच्या 3 साइड्सच्या लेंथ, आणि दुसरं म्हणजे त्याच्या 3 अँगल्सचे मेजर. म्हणजे एखादा जर ट्रायंगल असेल, ट्रायंगल ABC, तर त्याचे 6 सोल्युशन्स कुठले? एखादा ट्रायंगल जर ट्रायंगल ABC असेल तर त्या ट्रायंगलचे 6 सोल्युशन्स कुठले? तीन साइडच्या 3 लेंथ, समजा आपण एक ट्रायंगल कन्सिडर करू. हा एक ट्रायंगल आहे, सपोज ट्रायंगल ABC. या ट्रायंगल ABC चे सोल्युशन्स म्हणजे काय? दॅट इज लेंथ ऑफ साइड AB, लेंथ ऑफ साइड BC, लेंथ ऑफ साइड AC. 3 साइडच्या 3 लेंथ, ह्या 3 व्हॅल्यू. मेजर ऑफ अँगल A, मेजर ऑफ अँगल B, मेजर ऑफ अँगल C, या 3 व्हॅल्यू. अशा 6 व्हॅल्यूज मिळून ट्रायंगलचं सोल्युशन तयार होतं. आता या सेक्शनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की ट्रायंगलच्या कोणताही टाईपचा ट्रायंगल असेल तर त्याच्या ह्या साइड्स आणि अँगल्स यांच्यामध्ये काही रिलेशन्स असणार आहेत. ते रिलेशन्स यूज करून, आपले प्रिव्हियस ट्रिग्नोमेट्रीचे फंडामेंटल्स यूज करून, ट्रिग्नोमेट्रीचे काही रिझल्ट्स यूज करून या दोन्हीच्या कॉम्बिनेशन्सनी आपल्याला ट्रायंगलचे सोल्युशन्स फाइंड करायचे. वी हॅव टू फाइंड द सोल्युशन्स ऑफ दिस ट्रायंगल ABC. ABC या ट्रायंगलचे सोल्युशन्स फाइंड करायचे. यासाठी काही नोटेशन्स आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मोस्टली ह्या सगळ्या रिझल्ट्समध्ये, सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये ट्रायंगलचं नाव ABCच ठेवलेलं आहे. ते जरी बदललं पुढं एखाद्या ठिकाणी तरी पण आपला अकॉर्डिंगली त्यानुसार रिझल्ट फॉर्म्युले तयार करता येतात. पण जे मुख्य रिझल्ट्स आहेत सर्व ते आपला
विथ रिस्पेक्ट टू ट्रायंगल ए बी सीच कन्सिडर करायचे. या ट्रायंगल ए बी सीमध्ये आता इथून पुढे कॅपिटल ए, कॅपिटल बी आणि कॅपिटल सी हे म्हणजे अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी असणार. ओके. कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी हे 3 अँगल्स आणि स्मॉल ए, स्मॉल बी, स्मॉल सी ह्या 3 साइड्स. आता साइड्स केअरफुली पहा. अँगल एच्या समोर असणारी अपोजिट असणारी जी साइड आहे ती म्हणजे स्मॉल ए, तिची लेंथ स्मॉल ए, म्हणजेच लेंथ बी सी इक्वल टू स्मॉल ए. अँगल बीच्या अपोजिट असणारी जी साइड आहे ए सी, त्या साइडची लेंथ म्हणजेच लेंथ ऑफ साइड ए सी इक्वल टू बी आणि अँगल सीच्या अपोजिट असणारी जी साइड आहे साइड ए बी, त्याची लेंथ म्हणजे स्मॉल सी. सो ए बी इक्वल टू सी, बी सी इक्वल टू ए अँड ए सी इक्वल टू बी. याच्यात सुरुवातीपासूनच एक स्पेसिफिक सिमेट्री आहे. ए बीची लेंथ सी आहे, बी सीची लेंथ ए सीची लेंथ बी. ऑब्झर्वेशन्स व्यवस्थित ठेवा. भरपूर थिंग्स याच्यामध्ये बाय ऑब्झर्वेशन्सच क्लिअर होऊन जातात. दीज आर स्टँडर्ड नोटेशन्स. यामध्ये ए म्हणजे अँगल ए, बी म्हणजे अँगल बी आणि सी म्हणजे अँगल सी ए. अँगल ए, अँगल बी, अँगल सी हे 3 अँगल आणि या तिन्ही अँगलच्या अपोजिट असणाऱ्या 3 साइड्स म्हणजे स्मॉल ए, स्मॉल बी आणि स्मॉल सी. ओके. या प्रकारे आपण हे इनिशियल नोटेशन्स कन्सिडर करणार आहे थ्रूआउट दिस सेक्शन फॉर solution of triangles. Okay. By using these standard notations, there are different rules, different results for this solution of triangle. आता हे रूल्स म्हणजेच साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल असे डिफरंट रूल्स यामध्ये आपल्याला वर्कआउट करायचे आहेत. आता या रूल्सचे डेरिव्हेशन्स, फॉर्म्युलांचे डेरिव्हेशन्स या रूल्सच्या हे आपल्याला नाही प्रेफर केले जात. आपल्याला फक्त त्या प्रत्येक रूल्सचा रिझल्ट, त्याचं ॲप्लिकेशन हे प्रॉपरली करता येणं गरजेचं आहे. डेरिव्हेशन्स असे फार डिफिकल्ट नाही आहेत, परंतु रिक्वायर्ड पण नाही आहेत. हां, काही ठिकाणी डेरिव्हेशन्स आपल्याला फॉलो करायचे आहेत, कारण ते डेरिव्हेशन एक्झाम्पल म्हणून, न्यूमरिकल म्हणून विचारले जातात. अशा ठिकाणी मात्र त्याचं आपण वर्किंग करणार आहेत. ओके. मग आता यात जो फर्स्ट रूल आहे या सोल्युशन्स ऑफ ट्रायंगल म्हटला, दॅट रूल इज द साइन रूल. The sine rule. आता हा साइन रूल काय असतो? इन ट्रायंगल ABC, तर या सेक्शन मधले क्वेश्चन आता सध्या आपल्याला माहिती आहे की हा सेक्शन सुरू आहे, त्यामुळे रिझल्ट्स, रिलेशन्स हे पटकन लक्षात येतात.
पण ते एक्झाममधूनही ओळखायचे कसे की हे इथं वापरू शकतो आपण, कारण बरेचसे काही रिझल्ट आहेत की जे आपण ABC हे एकाच ट्रँगलचे 3 अँगल असतील तरच वापरू शकतो, असे पण काही रिझल्ट आहेत. त्यामुळं आयडेंटिफाय कसं करायचं की इथे या ट्रिग्नोमेट्रीचा वापर करायचा आहे, त्याची महत्त्वाची हिंट म्हणजे ही आहे. इन ट्रँगल ABC. इन ट्रँगल ABC म्हणजे ट्रँगलच्या प्रॉपर्टीज रिलेटेड जे काही रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स आपल्याला त्या एक्झाम्पलमध्ये यूज करता येतात. त्याची ही महत्त्वाची हिंट आहे, इन ट्रँगल ABC. आता रूलच काय सांगतो, इन ट्रँगल ABC हा जर एक ट्रँगल असेल तर या ट्रँगलमध्ये द रेशो ऑफ sides of triangles with the sign of angle opposite to it, ratio of side of triangle with sign of angle opposite to it remains constant. म्हणजे A upon sin A equal to B upon sin B equal to C upon sin C. याचा अर्थ काय की कुठलाही ट्रँगल ABC असेल तर त्या ट्रँगलमध्ये साइड ची लेंथ आणि त्याच्या ऑपोजिट असलेला जो अँगल आहे त्याचा साइन रेशो, साइडची लेंथ आणि त्याच्या अपोजिट अँगलचा साइन यांचा रेशो हा कॉन्स्टंट असतो. म्हणजे A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. These are always equal. कॉन्स्टंट हा प्रत्येक रेशो कॉन्स्टंट असतो त्या पर्टिक्युलर ट्रँगलसाठी. अँड तो कॉन्स्टंट जो असतो दॅट इज इक्वल टू ट्वाइस R. आता आपल्याला रिलेशन किंवा रिझल्ट एवढाच यूज करायचा आहे मॅक्झिमम टाइम्स, पण तरीही काही टिपिकल एखाद दोन एक्झाम्पल्समध्ये याची रिक्वायरमेंट वाचते की हा नेमका काय आहे. दॅट इज इक्वल टू 2R where capital R is circumradius. R is the circumradius of triangle ABC. सर्कमरेडियस म्हणजे काय, ट्रँगलचं जर आपण सर्कल काढलं, सर्कल म्हणजे काय, असं सर्कल की जे ट्रँगलच्या तिन्ही व्हर्टायसेस मधून पास होतं ते सर्कल. त्या सर्कलची रेडियस म्हणजे सर्कमरेडियस. सर्कलची रेडियस म्हणजे सर्कमरेडियस आणि त्याच्या डबल म्हणजे 2R. हा जो रेशो असतो A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. That ratio is constant and that is equal to twice R, where R is the circumradius of triangle ABC. ट्रँगल ABC ची सर्कमरेडियस म्हणजे ट्रँगलच्या तिन्ही व्हर्टायसेस मधून पास होणारं जे सर्कल असतं त्या सर्कलच्या रेडियसच्या डबल म्हणजे डायमीटर एवढं थोडक्यात. ह्या प्रत्येक रेशोची व्हॅल्यू असते. पण आपल्याला रिक्वायरमेंट मोस्ट ऑफ द टाइम्स फक्त ही एवढीच आहे, A अपॉन साइन A इक्वल टू B अपॉन साइन B इक्वल टू C अपॉन साइन C. हाच साइन रूल
आणखी एका प्रकारे पण यूज करावा लागतो आपल्याला. यात एक्झाम्पलच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला आधी डिसाईड करावं लागतं की साइन रूल आपल्याला कुठल्या स्वरूपात यूज करायचा आहे, कुठल्या फॉर्ममध्ये यूज करायचा आहे. ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी, or sometimes we have to use the rule like this: sin A upon A equal to sin B upon B equal to sin C upon C. Sin A upon A equal to sin B upon B equal to sin C upon C. मग इक्वल टू आपण कॉन्स्टंट केच, नॉर्मली एक्झाम्पलमध्ये तर आपलं हे 2r पण आपण नाही वापरत, याला आपण के गृहीत धरतो कॉन्स्टंट, किंवा याला पण कॉन्स्टंट के गृहीत धरता येतो. ते आपण एक्झाम्पल्समध्ये पाहणार आहेत कशा प्रकारे रूल्स वापरायचे ते. बट दिस रूल इज कॉल्ड द साइन रूल. ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. साइन ए अपॉन ए, sin B upon B equal to sin C upon C. This is the sine rule. First rule. आता याचा प्रूफ पण काही डिफिकल्ट नाही आहे. समजा आपण याच्या प्रूफचा जर विचार केला, हे प्रूफ कसं करणार. एक ट्रायंगल है सपोज, ट्रायंगल ABC. आता त्याला ट्रिग्नोमेट्रीमध्ये आणायचं म्हटलं की राईट अँगल गरजेचं आहे, म्हणून आपण ए पासून एक परपेंडिक्युलर काढू. दॅट इज सपोज D. आता अँगल बी च्या समोरची साइड जी आहे ती म्हणजे ही AC. AC ची लेंथ आहे B, AB ची लेंथ आहे C आणि BC ची लेंथ आहे A. त्या लेंथ फिक्स झाल्या. ओके. आता यामध्ये या ट्रायंगल ABC मध्ये व्हॉट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABC? एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय? ट्रायंगल ABCच्या एरियाचा फॉर्म्युला येस, वन हाफ बेस इंटू हाईट आहे. तिथं इथे हिरोज फॉर्म्युलाची काय गरज आहे. एरिया ऑफ ट्रायंगल वन हाफ बेस इंटू हाईट. आता बेस माहित आहे BC, BC ची लेंथ आहे स्मॉल a, बरोबर आहे. विथ युजल नोटेशन्स AB इक्वल टू CA, BC इक्वल टू A आणि AC इक्वल टू B. हे आपल्या नेहमीच्या नोटेशन्सनुसार आहेच आहे ऑलरेडी. आता यामध्ये BC ची लेंथ आहे स्मॉल a, AC ची लेंथ आहे स्मॉल b आणि AB ची लेंथ आहे स्मॉल c. BC म्हणजेच बेस, तो झाला A. हाईट असणार AD. आता ही हाईट आपल्याला आधी फाइंड करायला लागेल. इन ट्रायंगल ABD, इन ट्रायंगल ABD, कुठला ट्रायंगल ABD, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज लिहिता येतात.
इन ट्रँगल ए बी डी हा जर अँगल आपण बी कन्सिडर केला तर साइन बी ची व्हॅल्यू काय होईल? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. साइन बी म्हणजेच अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड काय? ए डी अपॉन ए बी. बरोबर. म्हणजेच ए डी इक्वल टू ए बी साइन बी. बरोबर. ए डी इक्वल टू ए बी साइन बी. पण ए बी म्हणजे किती आहे? ए बी म्हणजे स्मॉल सी. ए बी ची व्हॅल्यू स्मॉल सी. म्हणजेच ए डी इक्वल टू काय आलं? सी साइन बी. ए डी इक्वल टू सी साइन बी. आता आपण एरिया ऑफ ट्रँगलने जाऊ शकतो किंवा आता हा ट्रँगल ए बी डी आपण घेतला त्यावरून ही व्हॅल्यू मिळाली. इक्वेशन 1 झालं. आता इन ट्रँगल ए डी सी ए डी सी हा जर ट्रँगल गृहीत धरला राईट अँगल याच्यामध्ये साइन सी काय होणार? ए डी अपॉन ए सी. म्हणजेच ए डी इक्वल टू काय? ए सी. म्हणजेच काय? बी साइन सी. साइनच्या समोर जे एबीसी येतात ते कॅपिटल येतात कारण ते अँगल आहेत. आता इक्वेशन 1 आणि 2 वरून लेफ्ट साइड सेम आहे ए डी ए डी. मग राईट साइड इक्वेट करता येतील. काय होतील इक्वेट केल्या तर? सी साइन बी इक्वल टू बी साइन सी. सी साइन बी इक्वल टू बी साइन सी. म्हणजेच याला आपण हा साइन सी इकडे डिवाइड घेतला आणि साइन बी इकडे डिवाइड घेतला तर काय येणार? सी अपॉन साइन सी इक्वल टू बी अपॉन साइन बी. सी अपॉन साइन सी इक्वल टू बी अपॉन साइन बी. आता जो आपला साइन रूल आहे त्याचा दुसरा आणि तिसरा रेशो मिळाला आपल्याला. याच प्रकारे आणखी एक परपेंडिक्युलर जर घेतला असा समजा ई ट्रँगल ए बी ई आणि ट्रँगल बी सी ई या दोन ट्रँगलवरून ए अपॉन साइन ए इक्वल टू सी अपॉन साइन सी असं रिलेशन मिळेल. डेरिव्हेशन आपल्याला विचारले जाणार नाही. तुम्हाला फक्त एक ओव्हरऑल आयडिया देतोय मी. आपल्याला ते काही डेरिव्हेशन्स लिहायचे नाही आहेत किंवा कंप्लीट त्याच्यावरती वर्क करायचं नाही आहे. फक्त डिराईव्ह कसे होऊ शकतात हे त्याचं एक ओव्हरऑल आयडिया आहे. जसं आपण हे दोन ट्रँगल्स कन्सिडर करून हे रिलेशन मिळालं आपल्याला. बी आणि सी मधलं. तसं आता ए आणि सी मधलं रिलेशन ट्रँगल ए बी ई गृहीत धरा. साइन ए चा रिझल्ट वापरून आणि ट्रँगल बी ई सी गृहीत धरा.
साइन सीचा रिझल्ट वापरून बीई अशी हाईट मिळेल आणि रिलेशन मिळेल ए अपॉन साइन ए इक्वल टू सी अपॉन साइन सी. बरोबर, असं रिलेशन मिळतं. हे दोन इक्वल आहेत, हे दोन इक्वल आहेत, याचा अर्थ हे तिन्ही इक्वल येतात आणि आपल्याला हा साइन रूल मिळून जातो. दॅट इज ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. पण याच्या डेरिवेशनमध्ये खूप जास्त तुम्हाला एंटर होण्याची गरज नाही. आपल्याला डेरिवेशनमध्ये खूप जास्त रिक्वायरमेंट नाही आहे, कारण आपल्या एक्झाम्पल्समध्ये भरपूर प्रमाणात त्याचं ॲप्लिकेशन आणि सिम्पल लॉ आहे, एकदम सिम्पल फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायलाही फार काही डिफिकल्ट नाही आहे. ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी. ओके, सो राईट डाऊन देन सोल्युशन्स ऑफ ट्रायंगल असं हेडिंग टाका. सोल्युशन्स ऑफ ट्रायंगल. Solutions of triangle. Consider a triangle ABC. Consider a triangle ABC. Consider a triangle ABC in which length BC equal to small a, length AC equal to small b, and length AB equal to small c. Full stop. The values of sides of triangle that is small a comma small b comma small c and measures of all the three angles that is angle A, angle B, angle C, angle A, angle B, angle C together gives the solution of a triangle. Solution of a triangle. Solution of a triangle.
Completed. Next line. Yes, sir. The sine rule लिहा मग हे सगळं. इन ट्रायंगल ABC A upon sin A equal to B upon sin B equal to C upon sin C equal to 2R equal to 2R, where R is circumradius, where R is circumradius R is circumradius of triangle ABC. Circumradius of triangle ABC. Completed. सर ही डायग्राम काढा ट्रायंगल ABC ची. Yes, sir. हा जो साइन रूल आहे तो रूल एकच आहे, पण किती वेगळ्या फॉर्ममध्ये आपला तो यूज करायचा आहे किंवा रिप्रेझेंट करता येतो, वापरायचा आहे ते लक्षात घ्या. म्हटलं चला हेडिंगच टाका, डिफरंट फॉर्म्स ऑफ साइन रूल. Different forms of sine rule. Number 1, A अपॉन साइन ए आपला मुख्य फॉर्म जो आहे तो फॉर्म इक्वल टू B अपॉन साइन बी इक्वल टू C अपॉन साइन सी इक्वल टू 2R. हा पहिला फॉर्म. त्यानंतर यालाच
किती वेगळ्या फॉर्ममध्ये मॉडिफाय केलं जातं पहा. हा प्रत्येक रेशो एकमेकांना इक्वल आहे आणि या प्रत्येकाची व्हॅल्यू आहे 2r. याचा अर्थ हा प्रत्येक रेशो इक्वल टू 2r लिहिता येईल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे आपण a अपॉन साइन a इक्वल टू 2r असं लिहू शकतो ना. त्यातला हा साइन a जर पलीकडे मल्टिप्लाय घेतला तर a इक्वल टू 2r साइन a, त्यानंतर b इक्वल टू 2r साइन b आणि c इक्वल टू 2r साइन c. या प्रकारे आपण स्मॉल a, स्मॉल b आणि स्मॉल c चे व्हॅल्यू याच्यावरून घेऊ शकतो. ओके. त्यानंतर यालाच काही वेळा आपल्याला काय करायचंय, 2r म्हणजे सर्कम रेडियसची गरज पडत नाही. सर्कम रेडियस जर गरजेची नसेल तर याला आपण k गृहीत धरायचं. म्हणजे a ची किंमत k साइन a, k साइन b, b ची किंमत k साइन b आणि c ची किंमत k साइन c असं लिहिता येतं. म्हणजे आता समजा जो तिसरा रिझल्ट आहे याचे रेसिप्रोकल्स, म्हणजे जर हे 3 रेशो इक्वल आहेत या तिन्ही रेशोचे रेसिप्रोकल पण इक्वल असणार. म्हणजेच साइन a अपॉन a इक्वल टू साइन b अपॉन b इक्वल टू साइन c अपॉन c इक्वल टू k. आणि मग याच्यावरूनच पुन्हा प्रत्येक रेशो जर आपण k ला इक्वेट केला तर साइन a इक्वल टू ak, साइन b इक्वल टू bk आणि साइन c इक्वल टू ck. या स्वरूपात आपण हे रिझल्ट्स यूज करू शकतो. आता तसे फॉर्म्स आपल्याला त्या रेशोवरून किती क्रिएट करता येतील. मुख्य 2 हा एक आणि हा एक, याच्यात पण आपल्याला मॅक्झिमम टाइम्स 2r ऐवजी kच वापरायचा आहे. त्यामुळे हे 2 फॉर्म लक्षात ठेवले, फक्त ह्या टर्म इकडे जातात, मल्टिप्लाय होतात आणि अशा किमती मिळतात. हे खूप इझिली आपण बाय प्रॅक्टिस लक्षात घेऊ शकतो. त्यामुळे 4 फॉर्म्युले लक्षात नाही ठेवायचे आपल्याला. आपला रिझल्ट 2च लक्षात ठेवायचे, हा एक रिझल्ट आणि हा एक रिझल्ट. ओके, हे लिहून घ्या रिझल्ट. नेक्स्ट रूल हा कोसाइन रूल एक्झॅक्टली काय देतो. इट गिव्स द रिलेशन बिटवीन साइड्स अँड अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. साइन रूलनी पण तेच दिलं, पण ते एकाच रेशोमध्ये, एकाच फॉर्ममध्ये, एकाच रिझल्टमध्ये दिलं. कोसाइन रूल असं नाही. कोसाइन रूलचे 3 रिझल्ट्स आहेत. कोसाइन रूल इन ट्रायंगल ABC, म्हणजे आता ट्रायंगल ABC मध्ये विथ युजल नोटेशन. इन ट्रायंगल ABC म्हटलं की बाकीचे काही नोटेशन वगैरे डिफाइन करण्याची, काही सांगण्याची काही गरज पडत नाही. इन ट्रायंगल ABC, व्हॉट इज कोसाइन रूल. a स्क्वायर इक्वल टू b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस 2bc cos a. a स्क्वायर इक्वल टू b स्क्वायर प्लस c स्क्वायर माइनस 2bc cos a. b स्क्वायर इक्वल टू
ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर मायनस 2ac कॉस बी. आता हे दोन रूल जर व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व केले तर आय थिंक तुम्ही तिसरा रूल सांगू शकाल. काय होईल बरं तिसरा रूल? काय असेल तिसरा फॉर्म्युला? सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ac cos b. जस्ट ऑब्झर्व द सिमेट्री. याच्यामध्ये एक प्रॉपर सिमेट्री आहे. ती सिमेट्री लक्षात घ्या कशी आहे. ए बी सी, स्मॉल ए बी सी साइड्स आहेत, कॅपिटल ए बी सी अँगल्स आहेत. ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. ओके. मग सी स्क्वेअर इक्वल टू काय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कॉस सी. हे तीन फॉर्म्युले म्हणजेच कोसाइन रूल. ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. दिस कोसाइन रूल व्यवस्थित सिमेट्री लक्षात घ्या. ए स्क्वेअर इक्वल म्हणजे एक फॉर्म्युला लक्षात ठेवला की त्याच्यावरून हे बाकीचे दोन्ही पण लिहिता येतात. ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. म्हणजे एका साईडची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2ac कॉस बी. म्हणजे जी साईड इकडे आहे त्याच्या अपोजिट अँगल इकडे आहे. जी साईड इकडे आहे त्याच्या अपोजिट अँगल इथे आहे. ज्या दोघांचा स्क्वेअर इथे ॲड झाला आहे तेच दोन मल्टिप्लाय इथे आहेत. बी सी ए सी ए बी. हे ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचे आहे. कारण हा जो कोसाइन रूल आहे तोही दोन फॉर्ममध्ये वापरला जातो. जसं साइन रूल दोन फॉर्ममध्ये, रूल एकच आहे, तो दोन फॉर्ममध्ये उपयोगात आला. तसं कोसाइन रूल पण दोन फॉर्ममध्ये उपयोगात येतो. तो कसा? समजा पहिला रिझल्ट काय? ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. यामध्ये हे 2bc कॉस ए लेफ्ट साईडला घेतलं आणि ए स्क्वेअर राईट साईडला घेतला तर काय येईल टर्म? 2bc कॉस ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बरोबर. 2bc कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आता हा 2bc पलीकडे डिव्हाइड घ्या म्हणजेच कॉस ए इक्वल टू काय मिळेल? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. हा 2bc इकडे डिवाइड घेतला. हा फॉर्म लक्षात ठेवायला सोपा आहे. आता याच्यावरून पण हा मिळवता येईल. बरोबर. 2bc इकडे मल्टिप्लाय घेतला, ही टर्म मिळेल. मग ए स्क्वेअर इकडे 2bc इकडे, हा रिझल्ट तयार होतो. जस्ट फक्त टर्म्स इंटर ट्रान्सफर केलेले आहेत. कॉस ए इक्वल टू काय रिझल्ट आहे मिळाला आहे? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. मग सिमिलरली सांगा कॉस बी काय होईल बरं? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर
upon 2 b sorry c ac ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर मायनस बी स्क्वायर अपॉन ac 2ac ac 2ac बरोबर. आणि तिसरा कॉस सी a square plus b square minus c square upon 2ab ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर मायनस सी स्क्वायर अपॉन 2ab. Okay, so these two are different forms of cosine rule. Write down this, the cosine rule. या फॉर्म मधले पण लिहून घ्या आणि हा पण फॉर्म लिहून घ्या. डेरिव्हेशन्सची आवश्यकता नाही आहे कुठली आपल्याला आता. कारण फॉर्म्युलेच खूप आहे अजून. Completed, sir. Completed. Yes, sir. yes sir ओके. साइन रूल, कोसाइन रूल, दोन रूल लक्षात आले. आता हे यूज करून फॉर्म्युले सगळे पाठवून जातात, त्याचं काही टेन्शन नाही एवढं. देन थर्ड वन इज द प्रोजेक्शन रूल. थर्ड रूल इज द प्रोजेक्शन रूल. साइन रूल कॉस रूल झालं की लगेच टॅनचा रूल असं नाही आहे. साइन रूल, कोसाइन रूल अँड थर्ड वन इज द प्रोजेक्शन रूल. आता हे प्रोजेक्शन रूल काय, याच्यामध्ये पण साइन कॉसच वापरले जातात आणि या कोसाइन रूलवरून, साइन रूलवरूनच ते डेव्हलप पण होतात. सिंपल रूल आहे हे, मात्र एकाच फॉर्ममध्ये. इन ट्रँगल ए बी सी, in triangle ABC, small a equal to b cos c plus c cos b. Small a is equal to b cos c plus c cos b. तर मला एकच येतो, बाकीचे दोन सांगा तुम्ही. B is equal to C cos A plus A cos C. B equal to C cos A plus A cos C. A cos C. And C third, is equal to A cos B plus B cos A. A cos B plus B cos A. ओके, कळलं काय सिमेट्री, काय सिमिलॅरिटी, डिफरन्स, कशा पद्धतीने व्हेरिएशन आहे ते. यामध्ये A इक्वल टू B cos C प्लस C cos B, B इक्वल टू C cos A प्लस A cos C,
आणि सी इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. तर इथून पुढचे जे रूल्स आहेत त्यांच्या मात्र आपण प्रूफ पाहणार आहेत, कारण ते न्यूमरिकल एक्झाम्पल म्हणून प्रूफ विचारल्या पण जाऊ शकतात. आणि सेकंड थिंग म्हणजे हे जे प्रिव्हियस रिझल्ट्स आहेत, फॉर्म्युले आहेत सर्व, ते यूज कसे करायचे त्याची सुरुवातच याच्यापासून होऊन जाते. आता ऑब्वियसली प्रत्येक ग्रुपमध्ये असे 3-3 आहेत आणि एक सिमेट्री आहे, काहीतरी सिमिलर आहेत. प्रूफमध्ये पण तेच होणार, डेरिव्हेशनमध्ये पण तेच होणार. त्याच्यामुळे याच्यात परफेक्शनला खूप चांगला चान्स आहे. म्हणजे एकाचं डेरिव्हेशन मी पूर्ण करून देणार, बाकीचे 2 तुम्ही कंप्लीट करायचेच. ओके. मी आता समजा आता फर्स्ट रूल प्रूव्ह करायचा आहे. फर्स्ट रूलचे आपण घेणार लेफ्ट हँड साईड, सॉरी राईट हँड साईड, कारण एकट्या ए वरून बाकी काय मिळणार ना. राईट हँड साईड काय, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ओके. यात फक्त कोसाइन रूलचे 2 रिझल्ट्स जे आपण या फॉर्ममध्ये यूज केलेत, तयार केलेत, ते यूज करायचे आहेत. या व्हॅल्यूज. ओके. बी कॉस सी प्लस सी कॉस बी इक्वल टू बी इंटू व्हॉट इज कॉस सी. कॉस सी ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस सी स्क्वायर अपॉन 2ab आणि प्लस सी इंटू कॉस बी काय, a square plus c square minus a square upon 2a. ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर मायनस बी स्क्वायर अपॉन 2ac. बरोबर आहे. फक्त काय केलंय, कॉस सी आणि कॉस बीच्या व्हॅल्यू टाकल्यात. आता बी आणि हे बी कॅन्सल होऊन जाईल, सी आणि हे सी कॅन्सल होऊन जाईल. याचा डिनॉमिनेटर राहिला फक्त 2a आणि याचाही डिनॉमिनेटर राहिला 2h. म्हणजे दोन्ही टर्मचे डिनॉमिनेटर सेम राहिले आणि ते झाले 2a. मग यात डिनॉमिनेटर जर सेम आहे तर न्यूमरेटरचं डायरेक्ट ॲडिशन करता येतं. ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर मायनस सी स्क्वायर प्लस ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर मायनस बी स्क्वायर डिवायडेड बाय 2a. बरोबर. लक्षात काही स्टेप पहा. म्हणजे ही टर्म ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर मायनस सी स्क्वायर प्लस ही टर्म ए स्क्वायर प्लस सी स्क्वायर मायनस बी स्क्वायर, कारण डिनॉमिनेटर सेम होता 2a. आता यामध्ये मायनस सी स्क्वायर प्लस सी स्क्वायर कॅन्सल होईल, प्लस बी स्क्वायर मायनस बी स्क्वायर कॅन्सल होईल. म्हणजे शिल्लक काय राहिला न्यूमरेटरला, ए स्क्वायर प्लस ए स्क्वायर म्हणजे 2a स्क्वायर आणि डिनॉमिनेटरला आहे 2a. मग पुन्हा 2 कॅन्सल, एक कॅन्सल इक्वल टू काय आलं, एकच स्मॉल ए
that is LHS. ओके, आता बाकीचे दोन प्रूव्ह करता येतील यातले प्रोजेक्शन रूल. Yes, sir. येस, हे लिहून घ्या, ते दोन रूल प्रूव्ह करा. आणि एक सेपरेट आता पेज करायचं ज्या पेजवरती सगळे फॉर्म्युले, फक्त फॉर्म्युले जे नेहमी आपल्या समोर राहतील एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना, इकडे तिकडे प्रत्येक वेळी पानं बदलण्याची आणि शोधत बसण्याची गरज पडणार नाही. ह्या दृष्टीनं ते एक पेज तयार करा. हा प्रोजेक्शन रूल आहे. पुढे आणखी नेक्स्ट रूल जो आहे नेपियर्स ॲनालॉजीज, त्यानंतर काही ॲप्लिकेशन्स आहेत या साइन रूल कोसाइन रूलचे, हाफ अँगल फॉर्म्युले वगैरे असे बरेच फॉर्म्युले तयार होणार आहेत. आणि त्या प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची थिंग हीच आहे की प्रत्येक रिझल्ट हा आता 3 फॉर्मॅटमध्ये आहे, 3 स्वरूपात. त्यातला मी एक तयार करून देणार, बाकीचे 2 तुम्ही मिळवायचे. ओके, कंप्लीट दिस.